आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात नेवासा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 9,16,000 रुपये किमतीचा वाळूने भरलेला डंपर जप्त केला आहे। या प्रकरणी एका संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार डायल 112 पथक रात्रीच्या गस्ती दरम्यान असताना पोलीस निरीक्षक सागर डिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नेवासा खुर्द येथे चिंचबन रोड लगत प्रवरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा वाहतूक केली जात आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 पंचांना सोबत घेत तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मध्यरात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना नदीपात्रातून बाहेर येणारा एक डंपर आढळून आला। पोलिसांनी वाहन अडवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव काळू शिवाजी आळपे, राहणार गंगानगर, नेवासा खुर्द असे सांगितले। वाहनातील वाळूबाबत परवाना विचारला असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले। दरम्यान पोलिसांनी चालकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने हाताला हिसका देत अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळ काढला। पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडू शकला नाही। या कारवाईत सुमारे 9 लाख रुपये किमतीचा विना क्रमांक डंपर आणि 16,000 रुपये किमतीची 4 ब्रास वाळू असा एकूण 9,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त केलेला डंपर पुढील कारवाईसाठी नेवासा पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे। या प्रकरणी आरोप काळू शिवाजी आळपे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 3 व 15 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक सागर डिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजय साठे, बंटी काळोखे, संदीप बर्डे आणि पोलीस कॉन्स्टेबल सलमान शेख यांच्या पथकाने केली। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गणेश नागरगोजे आणि पोलीस हवालदार अजय साठे करीत आहेत। अवैध वाळू उपसा विरोधात नेवासा पोलिसांनी उचललेले हे ठोस पाऊल पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून अशा कारवायांमुळे वाळू माफियांना मोठा इशारा मिळाला आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। अधिक अपडेटसाठी पाहत रहा आम्ही नेवास्कर न्यूज। धन्यवाद।